महाराष्ट्र राज्याच्या एकूणच नावाला काळीमाप असणारं एक प्रकरण पुणे शहरामध्ये घडलं, ज्याच्यामध्ये भाजपचे आमदार श्री अमितजी गोरखे यांचे सीएस आहेत भिसे यांच्या पत्नीचा मृत्यू नव्हे तर एक प्रकारे दीनानाथ हॉस्पिटलने खूनच केला, अशा प्रकारची वस्तुस्थिती समोर आली. मागचे 18-20 दिवस पुणे शहरामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये तथा राज्यामध्ये या संदर्भामध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. सुरुवातीच्या सगळ्या रिपोर्टमध्ये, शासनाच्या उपसंचालकांच्या सगळ्या एकूणच वेगवेगळ्या अहवालामध्ये दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल्स कसं नका दोषी आहे हे चित्र समोर आलं. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी सुद्धा एकूणच सगळे केस पेपर त्यांचे पाहिल्यानंतर होय दीनानाथ हॉस्पिटलचे डॉक्टर घायसाच असतील किंवा त्यांचं एकूणच टीम असेल हीच दोषी आहे हेच सत्य समोर आलं. पण आता ज्यांनी वेदांत अगरवाल म्हणजे पुण्यातलं पोर्शे कार प्रकरण झालं, ज्याच्यामध्ये मुलाचे नका रक्ताचे नमुनेच बदलले, अशा ससूर हॉस्पिटलचे डीन असतील, त्याच्याचबरोबर त्यांचे नका अधीक्षक असतील, ह्या सगळ्यांनी पुन्हा एकदा मागच्या 2 दिवसामध्ये जे वेगवेगळे रिपोर्ट प्रसिद्ध केले त्याच्यामध्ये दीनानाथ मंगेशकरला निर्दोष सोडण्यात आलेलं आहे. मागच्या 20 दिवसामध्ये स्वतः मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांनी त्या कुटुंबाला सुद्धा शब्द दिला होता की आम्ही हॉस्पिटलवर कारवाई करू, पण मागच्या 20 दिवसामध्ये पुण्यातल्या कुठल्याच पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झालेला नाही. त्याच्यामुळे पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने आम्ही 24 एप्रिलला येणाऱ्या गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याच्याविरोधात गुन्हा दाखल करणार आहोत, म्हणजे याचिका दाखल करणार आहोत, ज्याच्यामध्ये आता ससूनला सुद्धा पार्टी करणार येणार आहे. दीनानाथ मंगेशकरच्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल व्हावा, त्याचबरोबर त्यांची सनद रद्द करा ही तर मागणी होतीच, पण आता पोर्शे प्रकरणापासून ललित पाटील प्रकरण असेल किंवा आताचं नायका दीनानाथ मंगेशकरचं प्रकरण असेल, याच्यामध्ये ससूनचे डीन आणि एकूणच नायका त्यांचे सुपरिटेंडेंट कसे नाका याच्यामध्ये सामील आहे, याच्यामुळे त्यांना सुद्धा आरोपी करण्यात यावा अशी आमची मागणी राहील. त्याच्यामुळे पुण्यातल्या या प्रकरणासाठी आम्ही हा माणुसकीचा जो काय अंत झालेला आहे त्याच्या विरोधामध्ये ही याचिका दाखल करू. आमचा हा लढा इथून पुढे सुद्धा कायम चालू राहील. साठे स्कूल प्री प्रायमरी पासूनच करून घेतं फाउंडेशन पक्क करण्याची तयारी. म्हणूनच साठे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतलीये करिअर मध्ये उंच भरारी. 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या. प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी, बालाजी हॉस्पिटल समोर, खराडी बायपास, पुणे 14. संपर्क क्रमांक 9372619453 किंवा 9372619483 किंवा 9372619484. फाउंडेशन उत्तम, प्रगती सर्वोत्तम. साठे फाउंडेशन, नो टेन्शन.